जो काही मुद्दा, जो मेन प्रॉमिनंट याच्यामधला मुद्दा आहे तो साधन व्यक्तीच्या जागा. मित्रांनो, हे लक्षात घ्या, साधन व्यक्तीच्या जागा सर्वांसाठी खुल्या करण्यात याव्या यासाठी आपण ही मागणी केलेली आहे. अन्यथा साधन व्यक्तीच्या जागा तिसऱ्या टेटला देण्यात येतील असं शालेय विभागाने गेल्या जेव्हा आठवड्यामध्ये मी स्वतः ऍडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने जेव्हा मंत्रालयात आम्ही गेलो होतो तेव्हा हे आयुक्त कार्यालयातून सुद्धा समजलंच आणि मंत्रालयातून सुद्धा समजलं. मग त्या जागा थर्ड टेटला जाण्यापेक्षा याच फेजमध्ये यायला हव्यात असा आपला प्रयत्न आहे. आणि त्या जागा इंग्लिश माध्यमांसाठी, इंग्लिश विषयासाठी रिझर्व्ह न ठेवता त्या सर्वांसाठी खुला करण्यात याव्यात अशीच आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये याचा रिझल्ट सुद्धा मिळेलच. अन्यथा या जागा थर्ड टेटला जाणार होत्या आणि मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे की या जागा सेकंड टेटला यायला पाहिजे. जवळपास 4822 जागा आहेत आणि या जागेने जर आपल्या सर्वांचं जर भलं होणार असेल तर मला वाटतं की या जागा थर्ड टेटला न जाता सेकंड फेजला यायला पाहिजेत. थर्ड टेटसाठी नवीन संच मान्यता आहे, त्यांची 100% पदभरती होणार आहे आणि आता आपली सेकंड फेज 2 वर्ष झालं चालली आणि त्याच्यातून उशीर होईल म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न आहे. साधन व्यक्तीसाठी जे लोक म्हणतात की इंग्लिश मिडियमच्या जागा इंग्लिश मिडियमला जातील त्यांना मला हे सांगायचंय की आताच मिळालेल्या माहितीनुसार ऑलरेडी रिसोर्स पर्सन म्हणून प्रत्येक ठिकाणी काम करतात आहे. त्यामुळे याच्यातून जातील न जातील हा विषय नाहीये. फक्त आता जर आपण मागणी केली नाही तर या जागा कुणालाच मिळणार नाहीत आणि सर्वांनाच मिळावेत अशीच आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर उद्या शालेय विभागाची मीटिंग आहे, त्यासाठी दिल्लीवरून जे मांढरे साहेब आहेत त्यांना बोलवलेले आहेत, केसरकर साहेब आहेत, शालेय पूर्ण विभाग आहे, कुंदर मॅडम असतील, महाजन सर असतील आणि त्याचबरोबर जे डेप्युटी सीएम ह्या सगळ्यांच्या मीटिंगचा एक कॉल आहे. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. कोणा एका व्यक्तीसाठी आंदोलन नाहीये, हजारो लोकांना भाकरी मिळावी म्हणून मी आणि अर्थातच आपल्याबरोबर पंथे सर सुद्धा आहेत. शिक्षण मंत्री आणि शब्द दिलेला आहे, तरीच ही मीटिंग बोलवलेली आहे. तात्काळ शिक्षण आयुक्तांना उद्या मीटिंगला बोलवलेलं आहे. टॅबच्या बाबतीमध्ये जे पोर्टलच्या बाबतीमध्ये ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कंपनीला पूर्ण आदेश दिलेला आहे. त्यामुळे आता ज्या जिल्हा परिषदचे नव्यानं रोस्टर झालेले आहेत ते घेतले जाणार आहेत आणि ज्या जिल्हा परिषदचे रोस्टर झालेले नाहीत परंतु ज्यांचे 3 वर्षाच्या आत ज्यांचे रोस्टर झालेले आहेत ते रोस्टर घेऊन आता भरती होणार आहे. आणि ज्या जिल्हा परिषदची हरकत आहे त्या जिल्हा परिषद मधले फक्त 10% पदं तिथं वजा होऊन बाकीच्या जिल्हा परिषदांची जिथं तक्रार नाही तिथं रोस्टरच्या बाबतीमध्ये रिक्त पदांचा आता आपल्याला 10% मिळतील. साधारण व्यक्तीच्या बाबतीमध्ये स्पष्ट शासनाकडे आमचं बोलणं झालं की प्रत्येक केंद्राला एक व्यक्ती इंग्रजीचा ज्ञान असणारा व्यक्ती द्यायचं ठरलेलं आहे. तर ज्ञान असणारा म्हणजे तो फक्त केवळ इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्रजीतून बीएड झालेला किंवा डीएड झालेला व्यक्ती नसून जो कुणी MA झालेला असेल ज्याचं इंग्रजी विषयाचं विषय घेऊन जे असतील अशा व्यक्तींना म्हणजे साधन व्यक्ती म्हणून त्यांचा समावेश व्हावा हे राज्य शासनाकडे आम्ही भूमिका मांडली. राज्य शासन सुद्धा त्या भूमिकेला आज मान्य झालेलं आहे. त्यामुळे आम्ही दाखवून दिलं की आज इंग्रजी माध्यमाच्या बाबतीमध्ये कमी मार्क्स असणारा सुद्धा आज तो इंग्रजी माध्यमाच्या ह्याच्यावर लागला. परंतु ज्यांना जास्त मार्क्स आहेत ज्यांचा इंग्रजीचं म्हणजे स्पेशल विषय आहे अशी लोक राहिलेली आहेत तर त्यांना ही संधी द्यावी ही भूमिका मांडली. शासनाने ती मान्य केलेली आहे. त्यामुळे साधारण व्यक्तीच्या बाबतीमध्ये जी काही जिल्हा परिषदची किंवा महानगरपालिकेमधली जी अगोदरची पदं जी मंजूर पदे आहेत या मंजूर पदापेक्षा ही वेगळी पदं असतील त्याला या वेगळ्या पदांना वेगळा रोस्टर लागणार आहे. त्याचं वेगळं आरक्षणाचे धोरण असणार आहे. त्यासाठी वेगळ्या परीक्षा सुद्धा स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत आणि त्यामधूनच त्या निवडी होणार आहेत. म्हणून आज आपण साधारण व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा मुद्दा का घेतला, मुद्दा का भरकटतोय असं काही जणांचा प्रश्न असेल तर स्वतःलाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट चांगली समजून घ्या.
त्यामुळे कोणाकडे शंकेनं बघण्याचा अर्थ नाही आहे. म्हणून आज साधन व्यक्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आजच्या आंदोलनाला यश येत आहे. याबद्दल आज ज्यांनी रोस्टर चळवळीला किंवा बालुशे मॅडमांच्या संघटनेला ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं अज्ञातपणे ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्या आम्ही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत हस्ते आणि परहस्ते कोणाकडून जमा केलेली नाही किंवा कुणालाही जमा करायला लावलेली नाही. त्यामुळे कोणीही त्याचा गैरसमज पसरवण्याची दाट शक्यता आहे. तर कोणी अशा यांना बळी पडू नये. आपण उद्या खऱ्या अर्थानं शासन एका बाजूने देतो म्हणत असतं. जर चुकून जर उद्याची आपली मिटिंग जर यशस्वी नाही झाली, दबाव म्हणजे शासनाला जर नाही दिसला, तर मिटिंग जर पुढे गेली आणि जर आम्हाला आज वाटतं की 90% यश मिळालंय, उरलेले 10% जोपर्यंत यश येत नाही, पोर्टल जोपर्यंत 11 ते 13 तारखेपर्यंत रन होत नाही, तोपर्यंत आमची लढाई ही सुरू राहणार आहे. आंदोलन सुरू राहील की ते उद्या ठरेल. उद्याच्या मीटिंग नंतर जर पोर्टलच रन 2/11 किंवा 13 तारखेला जर होणार असेल आणि 13 तारखेला नाही झालं, तर आम्ही मात्र महाराष्ट्रभरच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारीच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन या दोन्ही संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर आम्ही आंदोलन करू असं शिक्षण मंत्र्यांना सांगितल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी आणि सचिवांनी सुद्धा शिक्षण सचिवांनी सुद्धा सांगितलेलं उपसचिवांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही आहे. शासन हे अभियोग्यता धारकांच्या बाजूने आहे. अभियोग्यता धारकांना न्याय देण्याच्या बाजूने भूमिकेत आहे. 30,000 पदं देण्याची जरी भूमिका असेल तरी सध्या रोस्टर तपासून जेवढी रिक्त पदं असतील त्याची 80% पदं ही आपल्याला दिलीच जाणार आहेत. 80% ठरल्याप्रमाणे मिळतील. त्यामध्ये एकही पद कमी भरलं जाणार नाही. इतकं मात्र नक्की 30,000 भरले जातील की माहीत नाही, परंतु ज्या संस्थांची, ज्या जिल्हा परिषदेची, ज्या नगरपालिका महानगरपालिकांची रोस्टर तपासून ज्यांचा 1 वर्षापूर्वी रोस्टर तपासलेला आहे किंवा सध्या रोस्टर तपासलेला आहे त्याच्या 80% ही पदं भरली जातील. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये राज्य शासनाकडे आकडा नाही आहे की एकूण रिक्त पदे किती येतील. 30,000 पदे जरी नाही आली तरी 80% पदे मात्र येणार. हे 1,00,000% हे सत्य आहे आणि शासन त्यासाठी एकदम चांगली भूमिका आहे. शासन या अभियोग्यता धारकांना न्याय देण्याच्या मानसिकतेचं दिसतं. कुठेही मानसिक छळ किंवा म्हणजे एक मानसिक फसवणूक म्हणजे करण्याचं काही आम्हाला म्हणजे आढळलेलं नाही किंवा म्हणजे जर तसं जरी असेल तरी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्ही 13 तारखेला जर पोर्टल 13 तारखेपर्यंत जर पोर्टल रन नाही केलं तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या समोर रोस्टर चळवळ आणि बालुशे मॅडमांचे संघटन हे संयुक्त महाराष्ट्रभर काम करेल, आंदोलनं करेल. आणि त्याचा परिणाम जर काही शासनाच्या विरोधात जर झाला, आज आम्ही शासनाला विरोध करत नाही आहे, पण उद्या भविष्यामध्ये शासनाला विरोध करण्याची भूमिका आमची उघड असेल हे त्यांना सांगितल्यामुळे शासनाचं मत आहे की तुम्हाला ही वेळच येणार नाही, तुमच्यावरती वेळच येऊन देणार नाही. अभियोग्यता धारकांच्या बाबतीमध्ये आमचं मत एकदम खूप स्वच्छ आहे आणि अभियोग्यता धारकांना याच भरती वर्षामध्ये या सरकारच्या काळामध्ये आम्ही न्याय देणार आहोत ही भूमिका मांडल्यामुळे. आणि उद्या शिक्षण मंत्र्यांनी आयुक्तांची आणि उपसंचालकांची या सगळ्यांना म्हणजे उद्या मिटिंगला बोलवलेलं आहे आणि 13 तारखेपर्यंत पोर्टल रन होणार आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला याबद्दल मला खूप आनंद आहे की आम्ही कोणतीही लढाई कोणत्याही 1 रुपयाशिवाय लढाई लढली जाते आणि जिंकलीही जाते, फक्त ती प्रामाणिकपणे लढावी लागते. यासाठी म्हणजे बाकीच्यांचं खोट्या नेतृत्वाची आशा दाखवून अभिलाषा दाखवून काही मंडळींनी जर असं जर करत असतील, महाराष्ट्रामध्ये शिक्षण म्हणजे सचिवांना पण सांगितलेलं आहे आणि शिक्षण मंत्र्यांना पण सांगितलंय की जर कुठल्या शिक्षण संस्थेनं जर अभियोग्यता धारकाला जर लुटताना जर कोणी सापडला तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल करावेत. शासन गुन्हे सुद्धा त्याच्या अशा शिक्षण म्हणजे संस्थांच्या विरोधात शासन कडक भूमिका घेण्याच्या पण मानसिकतेचा आहे. त्यामुळे अभियोग्यता धारकांनी
घाबरू नये, आपली तक्रार करावी. कोणी जर अभिलेशन चुकीच्या पद्धतीने जर तुम्हाला जर हे जर करत असेल तर शासनाकडे तुम्ही त्या पद्धतीची तक्रार केली पाहिजे. शासन तुमच्या भक्कमपणे पाठीशी आहे असा आम्हाला शब्द दिलेला असल्याने शासनाबद्दलचा आम्हाला विश्वास वाटतो. तर मित्रांनी एक विश्वास ठेवावा आणि जर आपण पुढच्या लढाईला सुद्धा कदाचित जर 13 तारखेपर्यंत जर पोर्टल रन नाही झालं तर प्रत्येक आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन करणार आहोत. हे मात्र आणि त्याचे परिणाम हे राज्य शासनाला भोगावे लागतील हे आम्ही स्पष्ट आणि उघड सांगितले असल्यामुळे शासन कोणाला तसं घाबरत नसतं किंवा आम्हालाही घाबरेल म्हणजे असे हे आम्ही मनात ठेवत नाही. परंतु जर शासनाची जर भूमिका त्या पद्धतीनं जर असेल, त्यांची भूमिका जर स्पष्टपणे जर कोणाला डोकावण्याची नसेल, त्यांनी 30,000ची पदं जरी भरायची जरी ठरवलेलं जर असेल तर सध्या रिक्त पदाच्या 80% पदं भरण्याची त्यांची मानसिकता उघड दिसलेली आहे. त्यामुळे आम्ही शासनाचं पण आभार मानू, आभार पण कधी मानू, 100% आभार. मात्र जे 80% पदं दिल्यानंतर 13 तारखेपर्यंत पोर्टल रन झाल्यानंतरच आम्ही आभार मानू. अन्यथा शासनाची तळी उचलणं आमचं काम नाही. वेळ आली तर तुम्ही बघालच आणि तुम्ही आमच्या सोबत असाल. तुम्ही एक पाऊल पुढे चला. आमच्या संघटना बरोबर प्रामाणिकपणे कार्यकर्ता काम करणारे 100 पावले तुमच्यासाठी पुढे असतील एवढे शब्द देतो आणि थांबतो. येस मित्रांनो, तर आपण पाहिलेलं आहे साधन व्यक्तीबद्दल जे काही संभ्रम निर्माण करत आहेत असा कोणताही संभ्रम नसायला हवा. विषय शिक्षक म्हणून ज्यांचं सब्जेक्ट स्पेशलायझेशन आहे आणि त्याचबरोबर म्हणजे असा कोणताही विषय असेल किंवा समाजशास्त्र बऱ्याचपैकी आपण पाहिले की त्याला जागा आलेल्या नाहीयेत किंवा जर आपण बरेच असे पाहिलेत की क्रीडा आणि कला शिक्षक आहेत, त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स असे बरेच स्ट्रीम आहेत सायन्समध्ये, त्यांना संधी अजून कसलीच मिळालेली नाहीये. या माध्यमातून जरी त्यांनी संधी मिळवून दिली म्हणजे पवित्र पोर्टल साधन व्यक्तीच्या जागा नक्की या स्पेसिफिक कॅटेगरीला देण्यात यावं अशांची अजिबात सुद्धा मागणी नाही. फक्त त्या जागा सेकंड फेज मध्येच भरण्यात याव्यात जेणेकरून त्याच्यामुळे प्रत्येकाला नोकरी मिळेल. मग त्या कोणाला देण्यात याव्यात ते शासन ठरवणार आहे, त्याच्यावरती कोर्ट केस पण आहे. तरी सुद्धा पण याच स्टेटमध्ये येतील, सेकंड फेज मध्ये येतील असा आपल्याला विश्वास आहे आणि तो विश्वास खरा करून आम्ही दाखवूच. जे संभ्रम पसरवणारे आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. रिझल्ट कोणाकडून येतोय ते तुम्हाला कळेल. सो